हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी यूट्यूब सोडण्याचा हे केलेलं आहे, निर्णय घेतलेला आहे. आणि बरेच दिवस झाले, 1 महिन्यापासून मी टाकत नाही. आणि का नाही व्हिडिओ टाकत आहे तर हे ना, मी तुम्हाला 15-20 दिवस मी व्हिडिओ नव्हते टाकले आणि त्याच्यानंतर व्हिडिओ टाकला. तर मी खरं रिझन तुम्हाला नाही सांगितलं. रिझन हा पण होता माझा की माझ्याकडे डाटा पॅक नाही राहत, हे सांगितलं होतं मी तुम्हाला. पण मी निवेदिता ताई आल्या आणि निवेदिता ताईकडे मी गेली. तर निवेदिता ताईचं हेच म्हणणं होतं की तू परत व्हिडिओ टाकायला चालू कर. पण मी तुम्हाला खरं रिझन सांगते आता की काय नेमकं झालेलं होतं. एक बाई आहे, इतकी थर्ड क्लासची बाई आहे ना, तिच्यामुळेच मी मागच्या वेळेला पण माझं चॅनल बंद केलेलं होतं. आणि काही ज्या अशा बायका आहेत ना, ज्या कमेंट करत होत्या, त्या बायकांमुळे पण ह्या वेळेला फक्त एक ती नालायक बाई ना, तिच्यामुळे मी यूट्यूब चॅनल सोडलेलं आहे. आणि मी म्हटलं चला काय आहे रिझन हे तुम्हा लोकांना समजलं पाहिजे. ती माझ्याबद्दल काय उलटसुलट बोलते ते तुम्हाला समजलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला प्रूफ देऊन त्याच्यामध्ये प्रूफ देऊन मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तिच्यात तेवढी धमक नव्हती की ती प्रूफ देऊन माझ्याबद्दल तिने व्हिडिओमध्ये जे काही भोकली आहे ना, ते आपल्या सबस्क्रायबर्सला तिनं सांगायला पाहिजे होतं, प्रूफ दाखवायला पाहिजे होता. इथं कसं आहे, खऱ्याचा जमाना नाही, कलियुग आहे. चोर सोडून संन्यासेला फाशी, अशी ही पद्धत आहे. ते मी आता बोलता बोलता विसरली होती. बघा, माझ्या मुलांच्या तरी लक्षात आहे. आणि मुलं म्हणतो ते माझे, जाऊ दे मम्मी, सोडून दे. पण नाही म्हटलं, हे लोकांना कळायला पाहिजे की कसे लोक आहेत जगामध्ये, नाही का. तर की नाही तुम्हाला सांगते मी, YouTube बंद करायचं तर एकदा सांगूनच बंद करून. आता मी हा विचार केलाच होता खूप दिवसाचं. माझ्या मनामध्ये ना असं ते राहत होतं, परमेश्वर जेव्हा शिक्षा देईल, वरच्यावाल्याला तर माहीतच आहे सगळं, तो जेव्हा शिक्षा देईल तेव्हा देईल त्या बाईला, ठीक आहे. पण म्हटलं हे लोकांना कळायला पाहिजे. जे काही अशा चोमड्या चमच्या आहेत ना तिच्या, ज्या तिला सपोर्ट करत होत्या, हो ती सगळ्यांना पैसे मागत आहे, तुम्ही दिले का? तुम्ही ते 1 रुपयाची कधी मदत नसेल केली. ज्या बिचाऱ्यांनी केली ना, त्यांना आमचा आशीर्वाद लागणार आहे. आणि जे आमच्याबद्दल वाईट बोलत आहे त्यांना बदुवा लागणार आहे फक्त आमची, ठीक आहे. तुम्ही तुमच्या नवऱ्यांशिवाय ना एकदम शून्य आहात. तुमची तेवढी बी अवकात नाही की मी आज लहानाचं माझ्या मुलांना मोठं केलेलं आहे. तर तुम्हाला सांगते, ती माझ्या कॅरेक्टरवर पण बोलली आहे, तो भाग वेगळा आहे, त्याच्यासाठी मी स्पेशली व्हिडिओ बनवेल तसा पण मी, किंवा ह्या व्हिडिओमध्ये जमलं तर मी तुम्हाला सांगेल. तर तिने काय केलं तुम्हाला सांगते. मागच्या वेळेला नाही का, मी यूट्यूब माझं बंद केलं, मी व्हिडिओ प्रायव्हेट केले आणि खूप मला नाही का नाव पण बदलवून टाकलं, सगळं केलं मी. तर पुष्कळजण म्हणजे विचारात पडले होते की काय झालं, की का बरं हे केलं, चॅनल कुठे गेला, काय झालं. तर मग मी काय केलं, व्हॉट्सअपवरती जे काही सबस्क्रायबर्स ताई आहे त्यांना मी सांगितलेलं होतं, दोघी-तिघींना सांगितलं होतं असं असं आहे, मी बंद करत आहे, लोक मला त्रास देत आहे. तुम्हाला माहीतच असेल मी हा चॅनल कशासाठी चालू केला. तर मी हा चॅनल चालू केला माझ्या मुलांच्या तब्येतीसाठी, क्राउड फंडिंगसाठी, ठीक आहे. की मला काही यूट्यूबकडून म्हणजे ज्या यूट्यूबर्स आहेत त्यांच्याकडून मला मदत मिळेल क्राउड फंडिंगसाठी, मी त्यासाठी चालू केलेलं होतं. आणि मला यूट्यूब चांगली पेमेंट येईल. आणि मला हे पण माहीत होतं की लगेच मला डायरेक्ट यूट्यूब पेमेंट येणार नाही, मी खूप त्रासात आहे, माझी तब्येत ठीक नाही आहे, म्हणून मी यूट्यूब चॅनल चालू केलं, ठीक आहे. त्यावेळेला हिनं काय केलं तुम्हाला सांगते. ही स्वतःहून आली आणि कुणीच तिला कमेंट काही केलेली नव्हती, की म्हणजे माझ्या काही सबस्क्रायबर्सने तिला काही कमेंट नव्हती केली कोणी. ही स्वतःहून आली. मी कम्युनिटी पोस्टमध्ये टाकलं होतं, ज्यांना माझ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे त्यांनी मला इन्स्टाला जॉईन करा, म्हणून मी तिथे पोस्ट टाकली होती. हिनं काय केलं ते वाचली. ही माझे व्हिडिओ बघते, मी हिचे व्हिडिओ काही बघत नव्हती, 1दा-2दा बघितलेले होते. ती माझ्यावर हसली होती, त्याच्यानंतर मी काही तिचे कधी व्हिडिओ बघितले नाही. ती स्वतःहून आली, जाऊ दे म्हटलं चला बोलते. पण मनात एक विचार आला होता की ही जर एवढी बाई, मी ओळखतो बरं का, एका ह्याच्यातच ओळखतो लोकांना, ही एवढी जी बाई खालच्या लेवलला आहे, जे दुसऱ्यांच्या मुलांची प्रॉब्लेम होऊन असते, ती बाई परत बोलायला आली म्हणजे कशी असणार आहे, म्हणजे वाईट बापणी फडकतच होती. तर विचार केला मी, एक दिवस विचार केला. तशी मला कामं पण होते, मला काही बोलायला वेळ नाही मिळाला. त्यावेळेला तिने मेसेज केला होता, मी काही तुमची दुश्मन नाही, असं आहे तसं आहे, तुम्ही कशाला यूट्यूब चॅनल बंद करता. चार्जरची पिन खराब होती, पण मला पुस्तकं पण घ्यायला जायची होती ऋतुजाचे. तर मी 21 घ्यायला जायचं होते, बघायला जायचं होतं. तर त्याच्यामुळे माझं काही तिचं काही बोलणं नाही झालं.
बोलली, रात्री माझ्याशी बोलली चांगली. तिला माझ्याकडनं सगळं काढायचं होतं. इनडायरेक्टली माझ्या कॅरेक्टरवर पण तिने बोट उचललं. ठीक आहे, कसे करत होते, कशी करते अँड ऑल. तो विषय मी नंतर घेतो. ते माझ्या मनात तर खूप डचाचत आहे. कधी तिची XYZ करीन मी, पण आता हे सध्याचं सांगते मी तुम्हाला. तर तिने काय केलं, मला मॅसेजेस केले. तिचे वडील आजारी होते. त्याच्यानंतर आमचं काही बोलणं नाही झालं. अचानक माझी मुलगी ही ऋतुजा बेहोश नाही, त्याच्या आधी तिचे वडील वारले. त्याच्यानंतर मी तिला कॉल केला, म्हटलं चला कॉलवर बोलते. तर नाही म्हणे, आता पाहुणे आहे म्हणे, मी निवांत बोलीन म्हणे. त्याच्यानंतर माझं काही बोलणं नाही झालं. ऋतुजा परत आजारी पडली. ऋतुजाला आम्ही जेवायला घालता घालता ऋतुजा बेहोश झाली. तो व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केला होता. तो मी व्हिडिओ पण टाकला, सगळं केलं. मी हेल्प म्हणजे हेल्प थोडी बहुत मागितली पण होती. निवेदिता ताई आहे ना, तिने पण मला मदत केली सेकंड टाईम पण. म्हणजे क्राउड फंडिंगसाठी मला खूप लोक म्हणजे म्हणत होते, खूप साऱ्या यूट्यूबर्स आहे त्यांची नावं घेत होते. मी त्यांना हेच म्हटलं होतं, एक सत्याताई आहे, त्यांना मी म्हटलं होतं मला पर्सनली पैशांची हेल्प नको आहे, मला क्राउड फंडिंगची हेल्प हवी आहे. हां, तर मी तुम्हाला इथं प्रूफ दाखवते. त्या बाईला मी म्हटलं चला, हिला एवढी मोठी प्रॉब्लेम आहे, ही स्वतःहून बोलायला आली तर ॲटलिस्ट करेल काहीतरी. हां, माझी पापणी फडकली होती, त्याच्यावर मला अंदाज होता की ही काही बरोबर नाही आहे. आणि मी काही माणसं ओळखण्यात चूक नाही करत बरं का. खूप चांगल्यानं ओळखतो, कुणाच्यात माणूस की कुणाच्यात नाही आहे. तरी पण मी तिला म्हटलं की प्लीज ताई माझी हेल्प करा, मी तुम्हाला इथे प्रूफ दाखवणार आहे. तर तिने मला काय म्हटलं माहिती आहे का, की मी माझी सोन्याची बांगडी आणि काय ते ज्वेलरी विकली. तर मी तिला हे पण म्हटले, ताई मला पर्सनली तुमच्याकडनं मदत नको आहे. तर त्याच्यासाठी मी म्हटलं होतं क्राउड फंडिंगसाठी. तर तिला एक मेसेज पण दाखवला होता मी. एका बाईला मी म्हटलं होतं यूट्यूबरला की मला हेल्प करा. तर तिने पण मला म्हटलं होतं की पर्सनली तुमची कुणी करणार नाही, म्हणजे तुम्हाला पर्सनली नाही, तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील पण तुम्हाला आर्थिक मदत कोणी करणार नाही. तर तिला मी तो पण मेसेज दाखवला होता. असं असं म्हणत आहेत, तर तुम्ही प्लीज करा. तर म्हटलं आली असं काही हिच्यामध्ये माणुसकी, स्वतःहून बोलायला आली तर ठीक आहे. पण मला काय म्हणे, मी आता प्रवासात आहे म्हणे. पहिले तिने कॉल नाही उचलला. प्रवासात आहे म्हणे, मी कोलकाता चालले, मी आता पुण्यात आहे. मग म्हणे ठीक आहे, गेल्यावर बोलते. म्हणजे जाणून बुजून नाही का 2-3 दिवस तिने टाळटा केली. सांगते ना ते. तर तिनं काय म्हटलं मला, तुम्हाला सांगते, मला मी करू नाही शकत म्हणे मदत. तर म्हटलं ताई मला त्यासाठी मदत नको आहे, मला पर्सनली कुणाचीच मदत नको आहे, कोणत्याच यूट्यूबरची. मला फक्त क्राउड फंडिंगसाठी पाहिजे. तर म्हटलं हे कोमल बनसोडसाठी कसा व्हिडिओ बनवला आहे म्हटलं एका ताईने, नाव नाही घेता येत ना म्हणून मी नाव नाही घेत आहे, कसं बनवलं आहे म्हटलं त्यांनी व्हिडिओ. म्हटलं चांगला, तुम्ही पण तसा एक बनवून द्या म्हटलं, माझी हेल्प होऊन जाईल म्हटलं. ॲटलिस्ट मुलांचा तरी विचार करेल. पण जी बाई दुसऱ्यांच्या मुलांवर त्यांच्या प्रॉब्लेमवर असते ती कसली मदत करणार आहे हो. हां, त्यात तर तिची लायकी माहीतच पडली. मला म्हणे हो म्हणे बनवेन म्हणे, तसा मी व्हिडिओ बनवेल म्हणे. मग ती कोलकाता जाऊन चांगले 2-3 दिवस झाले ना, तरी नाव काढायला तयार नाही. मग मी तिला कॉल केला तर म्हणे नाही म्हणे 100K पूर्ण झाल्याशिवाय होत नाही म्हणे. हां, 1 लाख झाल्याशिवाय सबस्क्रायबर करता नाहीत. आणि यूट्यूबचे एक नियम आलेत म्हणे. जणू काही ना का मला यूट्यूबचं काही माहीतच नाही. ठीक आहे, यूट्यूबची ABCD आम्हाला माहीतच नाही, म्हणून आम्ही यूट्यूब चालवायला घेतलं आहे. ठीक आहे, तुला गरज पडते, तुला सगळं नवरा करून देतो, पण आम्हाला स्वतःला अक्कल आहे ना, आम्हाला सगळं माहिती आहे ना यूट्यूबचे नियम काय आहेत आणि काय नाही. ज्याला करायचं असतं तो करतो. 100K आणि अजून काय म्हटलं होतं तिने, 100K सबस्क्रायबर पाहिजे, त्याच्याशिवाय ते हेल्प करता येत नाही. हां, आणि अजून दुसरं काय सांगितलं होतं, दुसरं काहीतरी अजून सांगितलं होतं. मी ते तुम्हाला प्रूफ दाखव. हां, स्क्रीनशॉट आहेच, ते तुम्ही बघून घ्या. तर मला लगेच समजलं असं कुणाबद्दल बोलता नाही येत म्हणे. आणि आता यूट्यूबचे नियम आले म्हणे. एक माहिती आहे मला, अजून एक असेल इथं स्क्रीनशॉटवर दिसेल तुम्हाला. तर मला लगेच समजलं ना. तर म्हटलं अरे अशा वेळेस तर मी दुश्मनला पण मदत केली असती. तर तू नाही केली. मी जरा तिला बोलली बरं का, तर तिला तिचा खूप झणका आला एकदम की मी मदत नाही केली, तर ही मला बोलली. तर ही माझ्याबद्दल यूट्यूबवर उलटसुलट बोलली. आणि अजून एक रिझन सांगतो तिच्या उलटसुलट माझ्याबद्दल बोलण्याचं. तर तिने काय केलं माहीत, एका बाईने सोनल नावाची कोणीतरी आहे, आता मला पण तिने परत कमेंट केली होती आता त्या दिवशी, तर तिला मी ब्लॉक केले. सोनल काहीतरी नाव आहे तिचं, रेड ड्रेस घातलेली बाई आहे. तर ती काय म्हणे, माझ्या मुलीचा जो बेहोश झालेलं ते अचानक शूट झालं होतं, आम्ही टाकलं ह्याच्यावरती, मी तिला ॲटोमध्ये घेऊन गेली वगैरे सगळं, मी हॉस्पिटलचं वगैरे टाकलं. त्याच्यावर तिची कमेंट आली होती की म्हणे लोक मरत असतानाही शूट घेतात म्हणे. तर मी म्हणलं ना, तुझ्यात एवढी धमक आहे, जो मरताना शूट घेते तिथं जाऊन कर ना, तर बघ आपली तिथं जाऊन बोल ना, मग काय बोलायचं ते. इथं माझ्या इथं काहून बोलते. ठीक आहे, हे तिला झोंबली, ही गोष्ट तिला झोंबली. मी येऊन तुला म्हटलं
आणि तू आहेचच ना, तू करतेस शूट म्हणून तुला लोक बोलत असतील. पण माझ्या इथून बोलायची काय गरज आहे? मी एवढंच म्हटलं ना की हां ती करते वगैरे म्हटलं का? मी हेच म्हटलं ना, तुला जे बोलायचं आहे तू तिच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन बोल. हिला त्या गोष्टीची लागली मिरची. आणि हिला मी जे बोलली आहे ना ते तुम्ही बघा, काही मी वाईट बोलली का मी शिवाय दिला? मी एवढंच म्हटलेलं आहे, हां मला माहीतच आहे तू कशी असते. तू नाही करणार, तू निवांत कॉल करीन, निवांत बोलीन. हे जे तू बोललेली आहे ते बघ ना, तू जर जे बोलत होतीस ना, लायकी सांगत होतीस आपली, मी लय खूप साधी सिंपल आणि मी अशी तशी, तर सांग ना तिथं. गुळू बोलायचं मनात एक आणि तोंडावर एक. व्हिडिओ तू बनवला ना तेव्हा वाटतसुद्धा नाही की तू खोटं बोलत आहेस. मी सगळं निवेदिता ताईला पण दाखवलेलं आहे स्क्रीनशॉट तुझे घेऊन. आणि मी तुला ब्लॉक मारले, तू मला ब्लॉक नाही मारले. तू मला मेसेजेस करतच होती मूर्खासारखी. मी तुला ब्लॉक मारून टाकलेला आहे. आणि मला तुझ्याशी संबंध नाही ठेवायचे तुझ्यासारख्या बाईशी, जेवढी चिप लेवलला खालच्या लेवलला आहे. मला खोटं ठरवलं ते. मला ते तुझ्या त्या चमच्या आहेत ना, मला त्यांच्यासारख्या बायकांची गरजही नाही आहे म्हणत ती, समजली? त्या ज्या म्हणत आहे ते की हे खोटे रडत रडत रोज व्हिडिओ बनवते, खोटं आहे. माझ्या मुलांची ट्रीटमेंट हे निवेदिता ताईला मी काय म्हणतात त्याला कॉस्ट एस्टिमेशन दाखवलेलं आहे की 88,000चा एक ब्रेस आहे. तुझ्यासारख्या बाईची लायकी पण नाही आहे. जी स्वतः खोटी आहे, तिच्या कणकणमध्ये खोटं भरून आहे, ती दुसऱ्याला खोटीच समजणार ना. आणि काय गं, मला डायरेक्टली इनडायरेक्टली तू मला कॅरेक्टरलेस म्हणल्यासारखीच करत होती. तर तुझ्यासारखी नाही ना मी. स्वतः नवरा करून नाही बसली ना. तुझ्या असतील तिथे पुण्यामध्ये नवरा मेले बॉयफ्रेंड, आणि तुझे रडून रडून व्हिडिओ बनवलेले आहेत ना, मला कोणीतरी शक घेतला, माझ्या नवऱ्यावरच्या मनात भरवलं, ते असणार आहे म्हणून तर तुझा नवरा दारू पिऊन मेला ना. तुझी अवकात काय? दीड दमडीची अवकात माझ्यावर माझ्या कॅरेक्टरवर बोट उचलायची? तुझी अवकात, तुझी लायकी आहे का? तिथं येऊन तुझी काढीन, समजलीस का? एक शब्द जर माझ्याबद्दल वाईट वंगाय बोललीस तर आता इथून पुढे, समजलीस का? तो वरचावाला प्रूफ आहे ना, तो बघून घेईल. तू कोणतेच बोलणारी हलकट, नीच, चीप लेवलची. हां, स्वतः करून करून उजेड पाडला असशील, नाही जमलं तर लग्न करून बसलीस. इतक्या शिव्या येतात ना तुला सांगू, चांगलं झापले मी हिला. म्हणजे तुझ्या नवऱ्याला माहीत तरी आहे का तुझी हसली लायकी म्हटलं, तू कशी आहेस म्हणून? की तू दुसऱ्यांबद्दल खोटं बोलतेस, हे बोलतेस, मरमर करते म्हणे व्हिडिओमध्ये येण्यासाठी. काय काय बोलली होतीस तू, सांगू का तुझं आता एक ना एक गोष्ट? पण तुझी अवकात तरी कशी झाली? तू खोटं बोलून व्हिडिओ बनवतेस ना, ते तुझ्या परी, ठीक आहे? मला त्याची काही घेणं नाही. तू माझ्या कॅरेक्टरवर बोबड उचलायची आणि माझ्याबद्दल खोटं बोलायची हिंमतच कशी केलीस? त्यानंतर तुम्ही फोन केला आणि त्यांचा व्हिडिओ बघून त्यांना. तेच तर तिने जे मला हे केलं होतं, एका सबस्क्रायबर ताईने म्हटलं की तुझ्याबद्दल ना असे व्हिडिओ बनवला आहे बघ, असं तू तिला मागितले का? म्हटलं नाही मागितले ताई. मग मी तिला प्रूफ पण दिला त्या ताईला. इन्स्टाचे जे आहे ना सगळं व्हॉट्सअपला त्या ताईला पाठवलं. बघा म्हणलं मी तिला 1 रुपयाची तरी मदत मागितली आहे का? हां, इतकी चीप बाई आहे. मोठी आली सगळ्यांना सांगते ते मी करते, असं करते आणि तसं करते म्हणून. तू तर स्वतःच्या आईवर सुद्धा ओरडली, तुझ्या आई आजारी पडली तर, तुझ्या आईला चक्कर आली तर. कोणती आहेस का तू? कोणती गुणाची आहेस तू? आणि तू मला सांगून राहिली आपल्या आईला असं नसतं बोलायचं. तू तुझ्या आईसाठी काय केलेलं आहे सांग ना. तू केलंच ते काढते ना तू. तू प्रत्येक गोष्ट माझे व्हिडिओ बघून मला टॉन्ट मारत असते, करत असते. तर तुझी लायकी दिसली ना मला त्या दिवशी व्हिडिओमध्ये की तू आपल्या आईवर खेकसत होतीस आणि कमेंट बॉक्स बंद करून ठेवला आहेस. हां, तू काय आपल्या बापाचं करायला गेली, ॲडमिट केला, पूर्ण त्याचं केलंस. ज्या दिवशी ॲडमिट करायची वेळ आली ना त्या दिवशी तर तू घाबरलीस. माझं पैसे नाही म्हणे, असे नाही म्हणे. अरे दुसऱ्यांना नसन कळत, तुझ्या त्या चमच्या लोकांच्या ना डोळ्यांवर पट्टी आहे, पट्टी. मला कळते ना तुझी अवकात काय आहे ते. दीड दमडीची अवकात आहे, नवऱ्याशिवाय ते 1 रुपयाची अवकात नाही आहे तुझी. करून दाखव. दुसऱ्या बाईवर बोट ठेवणारी. स्वतः काय केलं आहे? लग्न करून बसली, विकलं का स्वतःला? तुझी अवकात नाही की माझ्याबद्दल एका शब्दानं बोलायची. तुझ्या घरातल्यांना, तुझ्या मुलांना कळू दे जरा तुझी लायकी काय आहे ते. हां, एवढी असतेस ना, आपल्या मुलांना घेऊन राहिली असतीस ना, मग एवढा तुझा नवरा चांगला असता तर. सगळ्यांबद्दल वाईट बोलत राहते, नवऱ्याबद्दल, मुलाचं सगळं जेलमध्ये गेलेलं वगैरे सगळं टाकून ठेवलं आहेस तू. हां, मी नसते कमवले असे पैसे आपल्या घरातल्यांबद्दल असं सगळं टाकून, आणि मला हे आपल्या मुलांचंही टाकून व्हिडिओ बनवते, हे मला नको होतं. हा पण एक रिझन होता मागच्या वेळेला. असे काही उलटं बोलतात ना म्हणून वाटत होतं नको व्हिडिओ टाकायला. तू दुसऱ्यांची मजाक उडवते ना, तुला इथंच कर्माची फळं भोगायला लागणार आहेत, लक्षात ठेवून घे. दुसऱ्यांच्या कॅरेक्टरवर बोट उचलशील तर दुसऱ्यांच्या कशावरही बोलशील तू. एनिवेज, सध्या मी जो प्रूफ आहे ना माझ्याकडे तो मी टाकला आहे. ती जी एवढी लायकी असती ना, तिनं प्रूफ दाखवायला पाहिजे होतं आणि मग दुसऱ्यांवर बोट उचलायला पाहिजे होतं, ठीक आहे?
तर मी तिला जे कॉल केला होता ना, हे जे ती माझ्याबद्दल काय काय बोलली होती की मी तिला हेल्प मागितली वगैरे, तिच्यासारख्या भिकारीला कोणी हेल्प मागणार आहे? तिची अवकात नाही, एक रुपयाची अवकात नाही तिची स्वतःची, की जे कुणाला हेल्प करेल. तुझ्यासारख्या बाईला मी हेल्प मागू का? भिकार चोटसाली. तर मी इथे प्रूफ दिलेला आहे, ठीक आहे. आता ज्या तिच्या चमच्या आहेत ना, तर इथे येऊन जर भोकल्या ना, तुमची एकेकीची वाट लावेल. आणि मी तिला नाही का कॉल केला होता, त्यावेळेला मी तिला बडबड केली होती. तर माझ्याबद्दल काय बोलत आहेस म्हणून तू काय म्हणे, तुमचं नाव घेतलं का, नाव घेतलं का, मी तिला म्हणलं तू आपल्या मुलांची शपथ खा, ज्या देवाला मानतेस ना त्या देवाची शपथ खा, आपल्या मुलांची शपथ खा. नाही खाली त्या बाईने शपथ. काहीची मुलांवर प्रेम करते हे. हिला काही कुणी नसलं, फक्त सेल्फिश आहे बाई, फक्त सेल्फिश आहे. आणि मी हिला म्हटलेलं होतं त्यावेळेला, मी तुझी पोलीस कंप्लेंट करीन, माझ्या अगेन्स्ट जर बोलशील ना, मी तर क्राउड फंडिंगसाठी माझ्या मुलांच्या टेन्शनमुळे मी ते आलेले आहे, माझ्या मुलांच्या ट्रीटमेंटमुळे. आणि ह्या गोष्टीत जर तुझ्यामुळं अडथळा येत आहे आणि तुझ्यामुळं जर आमच्या प्रॉब्लेम येत आहे, तर तुझी पोलीस कंप्लेंट करीन म्हटलं होतं तिला. तर काय म्हणे, जा कर जा. तर तू आता भोक माझ्याबद्दल काही, मी तुझी कशी वाट लावतो ना, फक्त बघतच राहतो होता की तू माझ्याशी पंगा घेतलेला आहे. तू काय म्हणली होतीस, मी काय तुझी दुश्मन नाही. तू खूपच चांगली मैत्री काढलीस आणि खूपच चांगली मैत्री करायला आलीस. असे ते साप नागिन गुळू गुळू बोलायचं, ते गुळू गुळू बोलून तू ते व्ह्यूअर्सला उल्लू बनवत असशील. माझ्यासारखी नाही बनणार ना उल्लू. तुझी अवकात, तुझी लायकी तर मला कळते, ठीक आहे. आता नेक्स्ट टाईम जर माझ्याबद्दल काही बोलशील ना, तर मी तुझ्याबद्दल इतकं जे काही तू बोललीस ना, तुझे सांगितलंस ना काय काय, मी सगळं सांगेन सगळ्यांना, ठीक आहे. आणि पोलीस कंप्लेंट सो अलग. आणि ही काय म्हटली होती अजून तुम्हाला सांगते, हिला काय माझी हेल्प वगैरे नव्हती करायची. ही कशासाठी आली होती माहिती आहे का माझ्याकडे, ते बाकीचे यूट्यूबर्स नाही काय एकामेकावर काय पण बोलून करून, त्यांची रिअल भांडणं असतील ना, त्यांचे जे काही भांडणं असतील रिअल असतील, ते हिला नाही का तशी भांडणं खेळायचे होते, ठीक आहे का. आणि पैसा कमवायचा होता. एवढी खालच्या दर्जाची बाई आहे हे. चीप बाई, थर्ड क्लास, पैशांची भीक लागलेली, तेवढे पैसे कमवते नवरा, तेही तुला कमी आहे, भिकारण हलकट बाई. आणि हा प्रूफ नाही का, तिच्या जे व्ह्यूअर्स आहेत ना, ज्या चोमड्या चमच्या आहेत ना, त्यांनी चांगल्यानं बघून घ्यावा. आणि जगातल्या ह्या ना सगळ्या विधवा बायकांना हिला कॅरेक्टरलेस वाटतात. म्हणजे ही आधी स्वतः कॅरेक्टरलेस होती, जेव्हा पुण्यात एकटी राहत होती ना, सगळीकडं तोंड मारत होती वाटते हे. म्हणजे हिला सगळ्या जगातल्या विधवा बायका कशा घर चालवतात ना, हा हिला प्रश्न पडलेला आहे. हे मला इनडायरेक्टली विचारत होती. थर्ड क्लास बाई, तुझ्यासारखं समजून ठेवलं आहे का, निर्लज्ज नालायक बाई. आधी आपल्या खालचा अंधार बघायचा, आपण किती कॅरेक्टरलेस असशील नवरा मेल्यावर, आणि मग दुसऱ्यांचं इथं विचार करायला यायचं, शेण खाणारी. इथंच व्हिडिओचा एंड करत आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आता मला चॅनल बंद करायचं आहे, टोटली बंद करायचं आहे. मी मागच्या वेळेला पण तिला धमकी दिली होती, जर माझ्याबद्दल उलटसुलट काय बोललीस ना, तर मी माझं चॅनल तर बंद करीन. तुझी तर अशी वाट लावीन ना की बघत राहशील तू. सो आता माझा नाद करायचा नाही, एवढं चांगल्यानं लक्षात घेऊन ठेवतो, ठीक आहे. तर इथेच मी व्हिडिओचा एंड करते. बघून घेईन तुला मी परत, फक्त बोल मला काही.